दशावतार हा मराठी सिनेमा एवढा का पसंत केला जातोय? कारण दशावतार फक्त एक सिनेमा नसून ती एक अनुभूती आहे। आपण सगळ्यांनी बालपणी रामायण महाभारतातल्या पौराणिक कथांचा आस्वाद घेतलाय। याच कथांना एकत्र गुंफून त्यात महत्त्वाचे सामाजिक मुद्दे मांडून एक बाप कलाकाराची थक्क करणारी गोष्ट बघणं खरंच अंगावर काटा आणणारं आहे। सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा सिनेमा लोककला आणि पौराणिक कथांना आजच्या जनरेशनला रिलेव्हंट करून दाखवतो। VFX असो, प्रेझेंटेशन असो किंवा कलाकारांचा प्रामाणिकपणा, सगळं काही एकदम परफेक्टली बॅलन्स्ड आहे। मराठी सिनेमाकडून क्वचितच आपण अशा व्हिज्युअल भव्यतेची अपेक्षा करतो, पण दशावतारने हा लेवल वरती नेला आहे। सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी, अभिनय बेर्डे यांसारखे यंग कलाकार, दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर यांसारखे ज्येष्ठ कलाकार आणि दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी दाखवून दिलं की डिवोशन आणि कन्व्हिक्शन असेल तर सिनेमे चांगले बनतात आणि प्रेक्षक त्यांना उचलून धरतात। आपण नेहमी म्हणतो की मराठी सिनेमाला लार्जर दॅन लाईफ स्टोरी टेलिंगची गरज आहे आणि या सिनेमात ते सगळं आहे। दशावतारने हे सिद्ध करून दाखवलं की आपल्या कथा आणि परंपरांना जर सिनेमॅटिक भव्यतेने आणि आधुनिक टचने सादर केलं तर त्यांचाही इम्पॅक्ट साऊथ आणि बॉलिवूडच्या सिनेमांइतकाच मोठा होतो। दशावतारने मराठी इंडस्ट्रीला एक आत्मविश्वास दिला आहे। हा सिनेमा टाइमलेस आहे, क्लासिक आहे, माइलस्टोन आहे आणि इथून पुढे अनेक वर्षे तो लक्षात ठेवला जाणार आहे।